मागणी एकच आहे की बांगलादेशमध्ये जे अत्याचार चालू आहे, जे हिंदू लोक, जे हिंदू धर्माचे जे ते लोक राहतात ते त्यांच्यावर जे अन्याय चालू आहे, घरात घुसून ते त्यांच्यावर अत्याचार करत आहेत, मंदिर तोडफोड करत आहेत, जे इंसानियत पूर्ण तिथे मेलेली आहे, त्याच्यावर आम्ही जे कट्टरपंथी लोक आहेत, ज्यांनी हे कर्म केलेलं आहे, ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे, त्यांचा आम्ही आज इथे पुतळा लावलेला आहे। आमची एक विनंती आहे मोदीजींना, कारण की देशाचे पंतप्रधान ते आहेत, त्यांनी याची दखल घेऊन, कारण की आम्ही 3 दिवसापासून आम्ही एकच ऐकत आहोत की मीटिंग चालू आहे, मीटिंग चालू आहे, मीटिंग चालू आहे। मीटिंग चालू तुम्ही ठेवा, फक्त जे हिंदू लोक आहेत ज्यांच्यावर जे अत्याचार चालू आहे, कुठेतरी ते अत्याचार थांबला पाहिजे, त्यावर कोणता निर्णय या आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घ्यायला पाहिजे। कारण की 1971 मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये असाच एक प्रकार घडला होता, तेव्हा इंदिरा गांधी तिथे इंटरफेअर करून पाकिस्तान 2 भाग केलं होतं। तसं आज मला असं वाटतं की तिथे असंच वातावरण इतकं खराब झालेलं आहे की आपले जे पंतप्रधान मोदीजी आहेत त्यांनी तिथे दखल करून ज्या लोकांवर अन्याय होत आहे, हिंदू लोकांना अन्याय होत आहे, त्याचा कुठेतरी त्यांनी निवारा केला पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।